बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। उद्धव ठाकरे उद्या पुणे जिल्हा दौऱ्यावरती आहेत। त्यावेळेला ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। आदित्य ठाकरेंची भाजपावरती टीका बघायला मिळते। मुंबई 24/7 या धोरणावरती भाजपाने पातळी सोडून टीका केली होती, मात्र आता त्याच भाजपाने त्याच धोरणाचा अध्यादेश काढलाय। भाजपाला आता आपलं मत बदलायचं नेमकं कारण काय ठरलं असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। नवी मुंबई विमानतळामध्ये कामगारांची जी भरती केली जाते त्यामध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे या मुद्द्यावरती दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवरती केलेल्या टीकेला शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। गणेश नाईकांमुळे नवी मुंबईची वाट लागली, पालिका लुटायचं काम नाईकांनी केलं, एकनाथ शिंदेंनी पालिका वाचवली असं विजय चौगुले म्हणाले। बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचे विचार रुजवण्यासाठी दसरा मेळावा सुरू केला, मात्र शिवसेना उभाटाच्या व्यासपीठावरून फक्त टीका आणि टोमणे मारले जातात अशा शब्दात योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केली। निलेश गायवळ पासपोर्ट प्रकरणात पोलिसांकडून फास आवळली जात आहेत। गायवळची पत्नी आणि मुलांच्या कागदपत्रांचीही पोलिसांकडून पडताळणी केली जाते। निलेश गायवळची कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे। शेतकऱ्याने जाब विचारल्यामुळे धमकी दिल्याचं समोर आलंय। शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केल्यामुळे गायवळने धमकीचा फोन केल्याचं उघड झालंय। नागपूर छिंदवाडा परिसरात 9 बालकांचा मृत्यू झालाय। मेंदूज्वर या आजारामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून NIVच्या अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे। अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी आणि प्रति हेक्टरी 50,000ची मदत मिळालीच पाहिजे या मागणीसाठी ठाकरेंचा पक्ष आंदोलन करणार आहे। 5 ते 11 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यात हे आंदोलन केलं जाणार असून विभागीय आयुक्त, तहसीलदार या कार्यालयांवरती हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे। महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त संवर्गातील रिक्त पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेअंती शिफारस केलेल्या 4 सहाय्यक आयुक्तांच्या पदस्थापनेचे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशान्वये जारी करण्यात आलेले आहेत। त्यानुसार नितीन शुक्ला, संजय इंगळे, अलका सासने, महेश पाटील या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीतील बदल करण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने घेतलाय। या निर्णयानुसार चांगलं काम करणाऱ्या शिक्षकाची तालुका आणि जिल्हा स्तरावरती समिती नेमली जाणार असून ही समिती 6माही आणि वार्षिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि नमुना उत्तरपत्रिका तयार करणार आहे। पूरग्रस्त विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशासाठी दिलासा दिला जाणार आहे। आता 11वीसाठी 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे। तर 7 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयांसंदर्भातील प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे। सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेत अन्नाचे कमी दर्जाचे 26 नमुने, चुकीचं आवरण असलेले 4 आणि असुरक्षित अन्न असलेले 11 नमुने आढळलेले आहेत। या तपासणीमध्ये जप्त केलेल्या 1815 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे। राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं असून पुढील 3 दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे, तर इतर भागात पावसाची उघडीप राहील। मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि अधूनमधून हलक्या सरी बरसतात। आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये वाद थांबत नाहीये। दोन्ही गटामधील वाद उघडपणे समोर येतात आणि याच पार्श्वभूमीवर आता एका कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता थेट शिवसेनेवरती हल्लाबोल करत खरपूस टीका केलेली आहे। तर दुसरीकडे शिवसेनेने नाईकांना प्रत्युत्तर दिलंय। आज तरी नवी मुंबईमध्ये पाणी काही ठिकाणी पण साचतं नवी मुंबईत, कारण तशा प्रकारची रचना पण नाल्यांची केलेली आहे। नवी मुंबईची रस्त्याची तशी रचना केलेली आहे, परंतु भविष्यकालाची आणि ह्या नालायक लोकांच्या आता जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटोळं झालं समजा या शहरात। नालायक लोकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिका सत्ता गेली तर या शहराचं वाटोळ होईल असा घणाघात गणेश नाईकांनी केलाय। त्यांच्या टीकेला शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी उत्तर दिलंय। आपली जर ताकद असेल तर डिक्लेअर करा की आम्ही एकटे लढणार म्हणून। तुम्ही बोलताय
तुम्ही म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही. आणि लायक कोण नालायक कोण वेळोवेळी नवी मुंबईतील जनतेने दाखवलेलं आहे. उठसूट एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका केलेली खपून घेणार नाही हे मी स्वतः नवी मुंबईमध्ये जाऊन सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे माझी गणेश नाईक साहेबांना देखील विनंती आहे. ते सिनियर आहेत, आमच्यापेक्षा अनेक राजकीय पावसाळे त्यांनी जास्त बघितलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका काय असतील त्यांनी शिंदेसाहेबांची वेळ घ्यावी. ते उपमुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री होते. आपण मुख्यमंत्री व्हावं किंवा आपण उपमुख्यमंत्री व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं, पण ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, ज्याच्याकडे नेतृत्व आहे, तो ह्या पदावर जाऊन बसतो. त्यामुळे त्यांना भेटावं. दरम्यान एकीकडे शिवसेनेसोबत गणेश नाईकांचा कलगीतुरा सुरू असतानाच दुसरीकडे 14 गावांच्या मुद्द्यावरून नाईक आणि मंदा म्हात्रींमध्ये सामना रंगला आहे. आम्हाला ही गावं 14 गाव आमच्यात नको आहेत. माननीय मुख्यमंत्री नाईक साहेब, आता ही निवडणूक लागली, आता निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढू. गावं निश्चित बाहेर निघतील आणि ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुन्हा काम तिथे कामाला लागेल. 14 गावाचे प्रकल्पग्रस्त आहेत आमचे, त्यांच्याही जमिनी गेलेल्या आहेत. मग ते गाव नवी मुंबई पालिकेने त्या महाराष्ट्र शासनाने दत्तक घेतलं पाहिजे. ते गाव का घ्यायचं नाही? त्या गावाला का सुधारणा द्यायची नाही? मी तिथली स्थानिक आमदार आहे. माझा या पूर्ण 14 गावाला पाठिंबा आहे आणि हे 14 गाव पालिकेने किंवा महाराष्ट्र शासनाने दत्तक घेऊन त्या तिथल्या सुद्धा ग्रामस्थांना प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला पाहिजे. बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग उपनगरीय विभागांवरती विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरती ब्लॉक घेतला जाणार असून जलद मार्गावरून लोकल धावतील, परंतु जलद मार्गाच्या फलाटा अभावी विद्याविहार, कांजूर मार्ग आणि नाहूर रेल्वे स्थानकांवरती लोकलला थांबा नसेल, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. या पार्श्वभूमीवरती राज्यातील शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा आता 23 नोव्हेंबर 2025ला घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. फॉर्म भरण्यासाठी 4 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली जाते. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर आणि वसई या ठिकाणी गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5354 सदनिका आरोस, कुळगाव, बदलापूर या ठिकाणी 77 भूखंड विक्रीकरता आयोजित लॉटरीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जाची लॉटरी 11 ऑक्टोबरला काढली जाणार आहे. राज्य विधानमंडळाच्या नागपूर या ठिकाणी 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम संसदीय कार्यविभागाने जाहीर केलेला आहे. यानुसार 2 आठवड्यांच्या कालावधीमध्ये 10 दिवस कामकाज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. बेकायदा होर्डिंगच्या तक्रारी वेळेत सोडवा, नाहीतर विभागीय चौकशी करू. 15 दिवसात जे आदेश देऊ त्याचा समावेश करू, अशी तंबी उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना दिली. गुजरातमध्ये कोसळणाऱ्या परतीचा पाऊस 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा बरसेल. काही ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. त्यानंतर 12 ऑक्टोबरला मान्सून एक्झिट घेईल असा अंदाज आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा आणखीन तीव्र होणार असून हवामान विभागाकडून देशातील जवळपास 14 राज्यांना या पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. राज्य सरकारने आयात निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी ई बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कागदी स्वरूपातील स्टॅम्प पेपर आजपासून बंद झालेले आहेत. सध्या आयात निर्यात व्यवसायांसाठी दर महिन्याला सुमारे 3 ते 4 हजार बॉन्ड काढले जातात. तर आता सर्व मोठे व्यवसाय ई बॉन्डमध्येच करता येणार आहेत. सीना नदीच्या पुराचं पाणी अद्याप शेतामध्ये असल्याचं शेतकऱ्यांनी त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. शेतीचं पूर्ण नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तातडीने मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातल्या भेंडवडे आणि पळशिवणे या दोन्ही गावातील ग्रामदैवतांच्या वार्षिक भेट सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वार्षिक भेट सोहळ्याला 150 वर्षांची परंपरा आहे आणि या सोहळ्यानंतर भेंडवडे ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एका भाविकाने चांदीची घागर भेट दिलेली आहे. भेटीनंतर मंदिर समितीने या भाविकाचा सत्कार केलाय.
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गौतमी पाटीलच्या वाहनाच्या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला होता. पुण्यातील वडगाव बुद्रुक या परिसरामध्ये अपघात झालेला आहे. या प्रकरणी गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन समोर शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने गौतमी पाटील विरोधात आंदोलन करण्यात आले. गौतमी पाटीलचे राज्यातील शो बंद करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. रिक्षाचालक जखमी झाल्यामुळे निषेध नोंदवण्यात आला. गौतमीला 30 तारखेला चौकशीसाठी बोलवलं होतं, मात्र ती गैरहजर राहिल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. मनमाडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. दरम्यान शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे. अंधेरी ते दहिसर मार्गिकेवरील मेट्रोत तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. मेट्रोमधील एसी ही बंद असल्याची तक्रार देण्यात आली होती. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये हे स्पष्ट केल्याची माहिती आहे. पंतप्रधानांनी देखील राज्याने सुचवलेल्या नावावरती शिक्कामोर्तब केला आहे. भंडाऱ्यात आदिवासी समाजाने 6 ऑक्टोबरला मोर्चाची हाक दिली आहे. एसटी प्रवर्गात आरक्षण खपवून घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आहे. आता राज्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलेला आहे. 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठा धोका आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळावं अशा प्रशासनाच्या सूचना बघायला मिळत आहेत. तर काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. गौतमी पाटीलच्या वाहनाच्या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला होता. पुण्यातील वडगाव बुद्रुक या परिसरात हा अपघात झालेला होता. या प्रकरणी गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी आता जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान वाहन गौतमी पाटीलच्या नावाने असल्यामुळे पुणे तपासासाठी गौतमी पाटीलला नोटीस पाठवली. त्यामुळे आता गौतमीला अटक होणार का अशी चर्चा सुरू आहे. आणि हा अपघात घडल्यानंतर गौतमी पाटीलच्या कारचा चालक घटनास्थळावरून फरार झालेला होता. नंतर मात्र पोलिसांनी त्याला लगेचच ताब्यात घेतलं. दरम्यान आता गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी रिक्षा चालक कुटुंबियांची कारवाईची मागणी होते. नृत्यांगना गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी आता रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली आहे. आम्हाला सीसीटीव्ही फुटेजेस मिळालेले नाहीयेत. आम्ही गौतमी पाटील मॅडमच्या सगळ्या कॉल नंबरचा सीडीआर मागवला होता. जो मूळ आरोपी आहे त्याचा सीडीआर मागवले होते. त्याचे लोकेशन्स, गाडी भोरमधून जेव्हापासून निघाली ते एंडपर्यंत अपघात होण्याच्या ठिकाणापर्यंतच्या सगळ्या लोकेशन्स, सगळ्या सीसीटीव्ही फुटेजेस ज्यामध्ये गौतमी मॅडम आणि तो जो आरोपी त्यांनी जमा केलाय तो एकदम क्लिअर दिसेल या सगळ्याचे आम्ही निवेदन केलं होतं PI सरांना. पण त्यांनी कोणत्याही प्रकारचे सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट, आज 4 दिवस झाले माझा पेशंट व्हेंटिलेटरवर आहे ICU मध्ये, तरी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची दाहकता त्यांनी न ठेवता आम्हाला अजून अंधारात ठेवलेलं आहे. गौतमी मॅडम गाडीत होत्या आणि गौतमी मॅडमला समोर आणा आणि त्यांच्यावरही सगळी कारवाई केली गेली पाहिजे. प्रशासनाला आम्ही विचारतोय तुम्ही गाडीच्या मालकीनीला का आणत नाहीये, तर ते आम्हाला वारंवार उत्तर देत आहेत की आम्ही त्यांना नोटीस दिली आहे, 2दा नोटीस दिलेली आहे. नोटीस देऊनही ती येत नाहीये. म्हणजे प्रशासन एवढं कमकुवत आहे का मॅडमवर ते दबाव टाकू शकत नाहीये का? आमचा माणूस हा सामान्य माणूस आहे म्हणून त्यांना तो दबाव टाकायचा नाहीये. आज त्या मॅडमचे शो होत आहेत कंटिन्यूली. म्हणजे आमचा माणूस जो आज मरणाशी झुंज देतोय त्याच्या जीवाची काहीच व्हॅल्यू नाहीये का? प्रशासनावर दुसरा कुठला राजकीय दबाव आहे? दरम्यान पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन समोर शिवसेना उभाटा पक्षाने गौतमी पाटील विरोधात आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. गौतमी पाटीलचे राज्यातील शो बंद करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन आहे. गौतमी पाटीलच्या वाहनाने धडक दिल्यामुळे रिक्षा चालक जखमी झालेला आहे आणि या घटनेचा निषेध शिवसेना उभाटा पक्षाकडून नोंदवण्यात आला आहे. गौतमीला 30 तारखेला चौकशीसाठी बोलवलेलं होतं, मात्र ती गैरहजर राहिल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय.